नमस्कार विद्यार्थी मित्रो, रयत शिक्षण संस्थेच्या राव बहादूर नारायणराव बोरवके महाविद्यालय श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर, मी प्राध्यापक एस.आर. वाकुडकर आपले सहर्ष स्वागत करतो। आज आपण इयत्ता 12वी कला या शाखेतील राज्यशास्त्र हा विषय अभ्यासणार आहोत आणि यामध्ये प्रकरण क्रमांक 9 1945 नंतरचे जग यामध्ये पहिला भाग आपण अभ्यासणार आहोत। या आधीच्या 2 तासामध्ये आपण 1945 नंतरच्या जगाची प्रस्तावना, त्याचबरोबर जे जगामध्ये दुसरं महायुद्ध घडून आलं, या दुसऱ्या महायुद्धाचे जगावर काय परिणाम झालेले आहेत हे आपण विविध मुद्द्याच्या आधारे इथं अभ्यासलेलं आहे। त्यामध्ये आपण बघितलं की ज्यावेळेस 1939 ते 45 दरम्यान दुसरं महायुद्ध घडलं आणि जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरावर अणुबॉम्ब हल्ले झाले आणि इथे युद्धाला समाप्ती झाली। आणि या दुसऱ्या महायुद्धाचे जे परिणाम आहेत त्यामध्ये युरोप केंद्रित जे राजकारण आहे, या युरोप केंद्रित राजकारणाचा शेवट झाल्याचा आपल्याला दिसून येईल। त्याचबरोबर युरोपाची जी आहे ही दुसऱ्या महायुद्धानंतर विभागणी झाली आणि सोव्हिएत रशिया आणि अमेरिका ह्या 2 महासत्ता इथे उदयास आल्या। त्याचबरोबर दुसऱ्या महायुद्धानंतर जग विभागण्यासाठी विचार प्रणालीचे जे कार्य आहे हे सुद्धा इथे महत्त्वाचं ठरते। त्याचबरोबर आपण बघितलं की जगामध्ये शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित होण्यासाठी पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती इथे झाल्याचं आपल्याला दिसून येईल। परंतु राष्ट्रसंघाची निर्मिती झाल्यानंतरही जगाने दुसरं महायुद्ध अनुभवलं आणि दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर राष्ट्रसंघाच्या जागी इथे संयुक्त राष्ट्र संघाची निर्मिती ही करण्यात आली। त्यानंतर आशियाचा उदय हा एक बघितला आपण। आशियामध्ये आफ्रिकेतील वसाहतवाद किंवा स्वातंत्र्याच्या लढ्याला यश आले आणि आशियाचा उदय झाल्याचा आपल्याला इथे दिसून येईल। त्याचबरोबर संयुक्त राष्ट्र जे आहे, संयुक्त राष्ट्राची निर्मिती झाली आणि 1945 नंतर संयुक्त राष्ट्राच्या काही मुख्य शाखाच्या माध्यमातून इथे संयुक्त राष्ट्राचे जे आहे हे काम चालत होतं। यामध्ये 6 मुख्य शाखा आपण अभ्यासल्या। त्यामध्ये आमसभा, सुरक्षा परिषद, त्याचबरोबर आर्थिक सामाजिक परिषद, विश्वस्त परिषद, आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि सचिवालय अशा 6 प्रकारच्या मुख्य शाखाच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्राचं काम चालताना आपण बघितलं। त्यानंतर जी आहे संयुक्त राष्ट्राची जी भूमिका आहे किंवा संयुक्त राष्ट्राचे कार्य आहेत, हे कार्य नेमके कोणते हे आपण अभ्यासले। ते म्हणजे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुव्यवस्था राखणे, त्याचबरोबर मानवी हक्काचे संरक्षण करणे, नंतरचा जो कार्य आहे ते मानवीय मदत पुरवणे, त्याचबरोबर शाश्वत विकासासंदर्भात ज्या काही घटना आहेत, सामाजिक कल्याण, त्याचबरोबर पर्यावरण संरक्षण यासारख्या ज्या गोष्टी आहेत ह्या करणे, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय जे कायदे आहेत या आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन करणे, हे सुद्धा कार्य संयुक्त राष्ट्र पार पाडताना आपल्याला दिसून येईल। त्यानंतर आपण ह्या सर्व घटना बघितल्यानंतर 1945 नंतर ज्यावेळेस अमेरिका आणि सोव्हिएत रशिया ह्या 2 सत्ता उदयास आल्या, या सत्तामध्ये आपलं जे मिळवलेला प्रदेश आहे हा कायम ठेवण्यासाठी किंवा त्या प्रदेशावर आपलं अस्तित्व कायम राहण्यासाठी आपण बघतो की अमेरिकेत आणि सोव्हिएत रशियामध्ये शीतयुद्ध चालू झालं आणि हेच शीतयुद्धाबद्दल आपण आज माहिती बघणार आहोत। तर
अमेरिका आणि सोव्हिएत रशिया दरम्यान तणाव निर्माण झाला आणि या तणावातून पुढे शीतयुद्धाची सुरुवात झाल्याचं आपल्याला दिसून येईल। तर या जे शीतयुद्ध आहे या शीतयुद्धाचे वर्णन करताना अनेक शब्दाचा इथे उच्चार केला जातो। याचमध्ये शीतयुद्धानंतर ज्या घटना घडल्या ह्या घटना आपण शीतयुद्ध सत्ता संघर्षाचे पैलू म्हणून अभ्यासणार आहोत। यामध्ये जो पहिला पैलू आहे तो म्हणजे राजकीय। आता शीतयुद्धानंतर राजकीय बाबतीत कशा प्रकारे बदल घडून आले किंवा राजकीय विचारसरणीचा कसा प्रभाव हा शीतयुद्धानंतर पडला, यामध्ये सोव्हिएत रशिया आणि अमेरिका यांच्या जे ताब्यात असलेले प्रदेश आहेत या प्रदेशावर राजकीय प्रभाव ठेवणे हा जो पहिला उद्देश इथे असल्याचं दिसून येईल। यामध्ये सोव्हिएत रशिया जे आहे या सोव्हिएत रशियाच्या आधिपत्याखाली किंवा सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली पूर्व जर्मनी, पोलंड, चेकोस्लोव्हिया, हंगेरी, रुमानिया, त्याचबरोबर बल्गेरिया यासारखे विविध राष्ट्र असल्याचं आपल्याला दिसून येतं। त्याचबरोबर जे अमेरिका आहे या अमेरिकेचं पश्चिम जी जर्मनी आहे किंवा पश्चिम भाग आहे याच्यावर यामध्ये नेदरलँड, डेन्मार्क, बेल्जियम, पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, स्पेन, ग्रीस आणि युनायटेड किंगडम यासारखी जे विविध राष्ट्र आहेत ही अमेरिकेच्या प्रभावाखाली असल्याचं आपल्याला दिसून येईल। यामध्ये अमेरिका आणि जे सोव्हिएत रशिया आहे यामध्ये सत्ता संघर्ष चालू होता आणि हा सत्ता संघर्ष चालू असतानाच सोव्हिएत रशिया आणि अमेरिकेच्या दरम्यान सत्ता संघर्ष होऊ नये म्हणून फिनलँड हा तटस्थ राहिल्याचा आपल्याला दिसून येतो किंवा फिनलँडवर तटस्थता लादल्या गेल्याचा आपल्याला दिसून येईल। त्यानंतर जो दुसरा पैलू आहे तो म्हणजे विचार प्रणाली। आता या सत्ता संघर्षामध्ये विचार प्रणालीचा सुद्धा दोन्ही जी महासत्ता आहेत या महासत्तामध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रावर फरक पडल्याचा किंवा जो प्रभाव आहे हा प्रभाव आपल्याला इथे जाणवतो। सोव्हिएत रशियाच्या आधिपत्याखाली किंवा प्रभावाखाली पूर्व युरोपियन राष्ट्र हे असून या पूर्व युरोपियन राष्ट्रावर समाजवादी जी व्यवस्था आहे ही समाजवादी व्यवस्था स्वीकारल्या गेली आणि त्याचबरोबर इथली जे सरकार आहेत ही इथली सरकार साम्यवादी सरकार म्हणून काम करू लागली किंवा साम्यवादी सरकार यामध्ये स्थापन झाल्याचं आपल्याला दिसून येईल। त्याचबरोबर जो पश्चिम युरोप आहे या पश्चिम युरोपावर अमेरिकेची सत्ता होती, अमेरिकेच्या आधिपत्याखाली ही राष्ट्र होती आणि अमेरिकेच्या प्रभावाखाली असल्यामुळे अमेरिकेने भांडवलशाही व्यवस्था स्वीकारली आणि त्या माध्यमातून इथे लोकशाही जे सरकार आहेत ही लोकशाही सरकार स्थापन झाल्याचं आपल्याला इथे दिसून येईल। त्यानंतरचा जो पैलू आहे तो म्हणजे आहे आर्थिक पैलू। यामध्ये आपण बघतो की जे साम्यवादी सरकार आहेत किंवा जिथे साम्यवादी शासन व्यवस्था निर्माण होती यामध्ये पूर्व युरोप राष्ट्रांनी साम्यवादी अर्थव्यवस्था स्वीकारली आणि याचाच एक परिणाम असा झाला की ज्या राष्ट्रामध्ये साम्यवादी सरकार आहेत या राष्ट्रामध्ये सरकारी उद्योगधंदे आहेत या सरकारी उद्योगधंद्यांना अधिक महत्त्वाचं स्थान दिल्या गेल्याचं आपल्याला दिसून येईल। त्याचबरोबर लोकशाही व्यवस्था असलेली जे पश्चिम युरोपातील राष्ट्र आहेत या पश्चिम युरोपियन राष्ट्रांनी भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारलेली होती आणि इथे आपल्याला दिसतं की भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारलेली असताना किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्था मांडली असताना या राष्ट्रामध्ये जे खाजगी उद्योग आहेत या खाजगी उद्योगांना महत्त्वाचं स्थान इथे दिल्या गेलं होतं।
त्याचबरोबर नंतरचा जो पैलू आहे तो आपण बघणार आहोत, तो म्हणजे सुरक्षा। यामध्ये आपण बघतो की राष्ट्राची जी सुरक्षा आहे, ही राष्ट्राची सुरक्षा टिकून ठेवण्यासाठी युरोपमध्ये जे विविध लष्करी गट निर्माण करण्यात आले आणि या लष्करी गटाच्या माध्यमातून आपली जे सुरक्षा आहे ही सुरक्षा इथे चालवल्या जाणार होती। यामध्ये पश्चिम युरोपला सोव्हिएत रशिया, पूर्व युरोपपासून असलेल्या धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी 1949 मध्ये उत्तर अटलांटिक लष्करी गट, त्यालाच आपण द नॉर्थ अटलांटिक ट्रेटी ऑर्गनायझेशन म्हणजेच नाटो या संस्थेची, या संघटनेची निर्मिती केल्याचं आपल्याला इथे दिसून येईल। तसेच आपण बघतो की पश्चिम युरोपियन व अमेरिकेपासून संभाव्य लोकांच्या धोक्यांना समोर जाण्यासाठी 1955 मध्ये वार्सो हा करार इथे करण्यात आलेला आपल्याला दिसून येईल। त्यानंतर सोव्हिएत रशिया आणि अमेरिकेदरम्यान जे पश्चिम आणि पूर्व भागावरून जे युद्ध चालू होतं किंवा पश्चिम भागावर आणि पूर्व भागावर जो यांचं आधिपत्य होतं, यामध्येच आपण बघतो की पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी अशा दोन भागात हे विभागले गेलेले होते। परंतु जर्मनीची जी राजधानी होती बर्लिन, याचं सुद्धा पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात विभाजन झाल्याचं आपल्याला दिसून येईल। यामध्ये आपण बघतो की इथे दुसऱ्या महायुद्धानंतर बर्लिनची सुद्धा विभागणी इथे विभागणी झाल्याचं आपल्याला दिसून येईल। ही बर्लिनची विभागणी पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात झालेली आपण बघतो। तर पूर्व जर्मनी जी आहे, ही पूर्व जर्मनी सोव्हिएत रशियाच्या ताब्यात असून पश्चिम जर्मनीवर अमेरिका, युनायटेड किंगडम त्याचबरोबर फ्रान्सचा ताबा असल्याचं आपल्याला दिसून येईल। यामध्ये जर्मनीचं जे मुख्य शहर आहे बर्लिन, जी राजधानी होती, या राजधानीचं पूर्व बर्लिन आणि पश्चिम बर्लिन अशा दोन विभागामध्ये विभागणी झाली आणि पूर्व बर्लिनवर सोव्हिएत रशियाची सत्ता आणि पश्चिम बर्लिनवर अमेरिका आणि युनायटेड किंगडमची सत्ता असल्याचं आपल्याला दिसून येतं। तर ही जे पश्चिम बर्लिन होतं, हे पश्चिम बर्लिन पूर्व जर्मनीवर जो ताबा असलेला सोव्हिएत रशिया आहे, या सोव्हिएत रशियाचं सर्व बाजूने इथं सत्ता असल्याची आपल्याला दिसून येईल। त्यानंतर अमेरिका आणि जे सोव्हिएत रशिया आहे यांच्या दरम्यान प्रत्यक्ष जरी युद्ध नसले तरी सतत जी तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आणि ही जी तणावग्रस्त परिस्थिती आहे, या तणावग्रस्त परिस्थितीलाच इथे शीत युद्ध असा शब्दप्रयोग यामध्ये केल्याचं आपल्याला दिसून येईल, ज्यामध्ये दोन देशामध्ये तणाव असतो परंतु प्रत्यक्ष युद्ध या दोघा देशामध्ये होताना आपल्याला दिसून येत नाहीत। यानंतर शीतयुद्धाचे वेगवेगळे कालखंड इथे पाडले गेले आणि सुरुवातीचा कालखंड म्हणजे 1945 ते 1949-50च्या दरम्यानचा जो कालखंड आहे, या कालखंडाला आपण सुरुवातीचा कालखंड असं सुद्धा म्हणतो। यामध्ये सुरुवातीच्या काळात शीतयुद्धाला निश्चित स्वरूप प्राप्त झाले आणि या काळामध्ये राजकीय, विचारप्रणाली, आर्थिक, लष्करी पैलूवर युरोपची जी आहे ही विभागणी झाली आणि या विभागणीतून आपण बघतो की विचारप्रणाली जी आहे, या विचारप्रणाली राष्ट्रांच्या ध्येयाबाबत त्याचबरोबर
आकांक्षाबाबत असल्याचा आपल्याला दिसून येईल। त्यानंतर आर्थिक विभाजन जो आहे, आर्थिक विभाजन आर्थिक व्यवस्थेबाबत होते आणि देशाची सुरक्षा करण्याच्या माध्यमातून विविध लष्करी जे गट आहेत हे लष्करी गट सुद्धा इथे स्थापन करण्यात आलेले आपल्याला दिसून येईल। या दोन जे गट आहेत या गटांची विभागणी पूर्व पश्चिम विभागणी असेही आपल्याला इथे म्हणता येईल। यामध्ये सोव्हिएत रशिया आणि पूर्व युरोपचा उल्लेख पूर्व म्हणून तर अमेरिका आणि पश्चिम युरोपियन राष्ट्राचा उल्लेख पश्चिम म्हणून असा केल्या गेल्याचा आपल्याला दिसून येईल। यानंतरचा जो भाग आहे तो आपण पुढच्या तासामध्ये बघू। धन्यवाद।